नमस्कार, मी डॉक्टर चेतन जैन. मी हृदयरोग तज्ञ आहे. थंडी आली की प्रदूषण सुद्धा वाढतं आणि थंडी आणि प्रदूषण हे दोघंही आपल्या हृदयासाठी फार घातक असतात. तापमान कमी झाल्यामुळे आपलं जी टॉक्सिक हवा असते ती जमिनीजवळच राहते आणि हे पॉल्युटंट्स अगदी सहजपणे आपल्या शरीरात जातात. दुसरं महत्त्वाचं कारण, थंडीत आपलं रक्त घट्ट असतं. प्रदूषणामुळे आणि थंडीमुळे या घट्ट रक्ताच्या गाठी बनायला फार लवकर मदत होते आणि हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं. तिसरं महत्त्वाचं कारण, प्रदूषण हे आपल्या नर्वस सिस्टीमला सारखा स्ट्रेस सिग्नल देत असतं. या पॉल्युटंट्समुळे शरीरातला सिम्पॅथेटिक टोन वाढतो आणि रक्तवाहिन्या किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्या या आकुंचन पावतात आणि हार्ट अटॅक येऊ शकतो. चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे शरीराला ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन जातं. काय होतं की कधी कधी कार्बन मोनॉक्साईड सारखे प्रदूषक जेव्हा आपल्या हवेत वाढतात त्यावेळी आपल्या ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ही कमी होऊन जाते. त्यामुळे शरीराचं फंक्शन मेंटेन करण्यासाठी हृदयाला खूप जास्त काम करायला लागतं. त्याच्यावरचा स्ट्रेस वाढतो आणि हार्ट अटॅकची रिस्क वाढून जाते. तर याच्यापासून वाचणार कसं? तर थंडीच्या दिवसांमध्ये जनरली बाहेर पडताना N95 मास्क वापरा. सकाळ संध्याकाळच्या वेळेस जनरली वॉक टाळा. शक्य असल्यास एअर प्युरिफायर वापरा. पाणी भरपूर प्या. तुम्हाला जर काही औषधं सुरू असतील तर ती रेग्युलर वेळेवर घ्या.